छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्याच्यामध्ये अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक त्यामध्ये होते। त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते। दारुगोळाचा प्रमुख देखील मुस्लिम समाजाचा त्याच्यात होता। सरदार होते, बरेच लोक होते। आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषाचं नाव घ्यायचं। शिवाजी महाराज असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, आमचे अण्णाभाऊ साठे असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, राजमाता जिजाऊ असतील, या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये देखील सगळ्या समाजाला जातीय सलोखा ठेवून पुढे नेण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळं आज आपल्या पुढे वेगळे इतर प्रश्न आहेत। अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्था पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे, विशेषतः सरकारचं जास्त आहे। म्हणूनच मी काल सांगितलं ना की आम्ही सगळ्यांनी माझ्यासहित सगळ्यांनी केलं पाहिजे। आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या मंत्र्यांना सांगितलं, इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथरावजींच्या कानावर घालू।